कबनूर चंदूर मार्गावर पायल बॅग दुकान आणि हॉलच्या नावाखाली राजरोसपणे विकले जात होते नशेचे पदार्थ. पोलिसांचा छापा, गांजा सदृश दारू बियर जप्त. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील कबनूर चंदूर रोडवरील ओढ्यावर असणाऱ्या पायल हॉल व पायल बॅग व पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गांजा सदृश वस्तू, दारू, गुटखा, बियर असा लाखो रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये उमेश वसवाडे, योगेश वसवाडे, उदय वसवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की कबनूर रोड्यावर पायल हॉल असून याच ठिकाणी पायल पान शॉप व बॅग हाऊस आहे. या ठिकाणी गुटखा, दारू, गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांना दिली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी फ्रीजमध्ये बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. यानंतर पायल हॉलच्या वर असणाऱ्या खोलीत झडती घेतली असता या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गांजा सापडला. तसेच या बॅगमध्ये गुटखा सापडला. पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे इचलकरंजीसह आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री पूर्णतः बंद आहे. मात्र कबनूरमधील ओढ्यावरील शिवाजीनगर हद्दीत राजरोसपणे गांजा, दारू व नशिली पदार्थ सापडल्यानं शिवाजीनगर पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांना भयच नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्याचं समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी युवकांनी केली आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही कारवाई API शरद वायदंडे, उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत यांनी केली. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.